निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवणार का हा सवाल उपस्थित होतोय। पालिका निवडणुका ही शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची लिटमस टेस्ट असणार आहे। पक्षांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार असल्याची सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाच्या पदांवर कोणाची नेमणूक होते याकडे देखील लक्ष असेल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, भाकरी फिरवण्याची शिंदेंच्या शिवसेनेला गरज का वाटतेय आणि कोणाकोणाची वर्णी लागू शकते, काय बदल होऊ शकतात, काय अंदाज? प्रज्ञा, नक्कीच पक्षांतर्गत पक्षाला राज्यभरात पोहोचवण्यासाठी किंवा पक्ष संघटन वाढवण्यासाठी नेमकी ही गरज आहे आणि यासाठीच या निवडणुकांनंतर शिवसेनेत मोठे फेरबदल होणार आहेत। याआधी शिवसेनेची एक अंतर्गत निवडणूक देखील होतील आणि या निवडणुकीमध्ये त्या जिल्ह्यांचे पदाधिकारी हे नेमले जातीलच। त्याचबरोबर ती काही जणांवर विभागीय जबाबदारी ही देखील दिली जाणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील होणाऱ्या या पालिका निवडणुका या खूप महत्त्वाच्या आहेत। यामध्ये त्या मंत्र्यांची कामगिरी कशी राहणार आहे, तिथल्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी कशी राहणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीमध्ये हे संपूर्णतः फेरबदल होतील। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेत भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे देऊन त्या ज्येष्ठ नेत्यांवरती पक्षाची जबाबदारी ही देखील दिली जाणार आहे। त्यामुळे यंदाची होणारी ही आत्ताची पालिका निवडणूक ही यासाठी लिटमस टेस्ट राहणार आहे। त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या, नगराध्यक्षाच्या आणि नगरपालिकेच्या या निवडणुकीचा एकूण निकाल पाहिल्यानंतर शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका होतील। त्यामध्ये मुख्य नेते एकनाथ शिंदेंची निवड तर झालेलीच आहे, मात्र इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक होईल आणि त्यानंतर या नेत्यांवरती विशेष जबाबदारी ही दिली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर पक्ष संघटनेसाठी एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवणार असल्याचं कळतंय। जसं सूरज तू सांगतोयस की ही लिटमस टेस्ट आहे राज्याच्या मंत्र्यांसाठी महानगरपालिकेच्या निवडणुका, ही भाकरी फिरवण्यासाठी साधारणपणे काय निकष वापरले जातील आणि जर काही बदल झाले तर त्याचा विद्यमान सरकारवर कसा परिणाम होईल? एकूणच जर आपण पाहिलं तर प्रज्ञा, आतापर्यंतच्या त्या विभागातल्या मंत्र्यांची कामगिरी कशी आहे, त्यांच्यावर दिलेल्या जिल्ह्यातल्या जबाबदाऱ्या नेमक्या त्यांनी कशा पार पडलेल्या आहेत, तिथील येणारा जो निकाल आहे त्या ठिकाणी पक्षाचं संख्याबळ किती होतं, किती झालं आणि किती शिवसेनेची ताकद वाढलेली आहे, याचबरोबर ती एखाद्याकडे संघटन कौशल्य देखील असतं, त्याच्यावर जर ती जबाबदारी दिली तर आणखी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते। त्यामुळे हे फेरबदल केले जाणार आहेत, ना की कुठलं नाराजी नाट्य यामध्ये असणार आहे। त्यामुळे हे फेरबदल करताना काही निकष हे त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या अनुषंगाने हे बदल केले जाणार आहेत आणि नक्कीच या एकूणच गोष्टीचा पक्षाला किती फायदा होतो हे पाहणं हे यंदाच्या निवडणुकीत आपल्याला कळेल। मात्र दुसरीकडे हे बदल करणं राष्ट्रीय पातळीवरती देखील गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने देखील पावलं उचलली जात आहेत। राज्याचं झालं तर त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर देखील हे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसैनिकांना पडलाय आणि अशातच येत्या 2 दिवसात ठाकरे बंधू आपली अधिकृत युती जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यानं ठाकरे बंधू काँग्रेस सोडून युती जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे। काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। त्यामुळे काँग्रेसशिवाय मुंबईसह जिथे जिथे शक्य आहे त्या महापालिकांमध्ये मनसेसोबत ठाकरेंची शिवसेना युती करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच ज्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित निवडणूक लढण्यावर सकारात्मक असतील त्या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत मनसे एकत्रित पाहायला मिळू शकते। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे 2 पक्ष असणार का हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। अजय माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अजय, काँग्रेसकडून अजूनही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काय पावलं उचलेल आणि साधारणतः काय समीकरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात युतीची? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा मागच्या 4 महिन्यांपासून आहे, तर काँग्रेसची भूमिका सतत समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे भाई जगताप, माजी मुंबई अध्यक्ष काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडलेली भूमिका, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड यांनी घेतलेली भूमिका
वेळोवेळी हे नेते म्हणतात की स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे स्वबळाचा नारा देण्याची तयारी आहे. आणि त्यातच आपण जर पाहिलं तर सरळ सरळ महाविकास आघाडीसोबत नवीन भिडू येताना आपल्याला पाहायला मिळते. पण अद्याप काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो ही उघडपणे चर्चा करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आता येत्या 2 दिवसात अधिकृतरित्या जाहीर होण्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली. त्यामुळे आता निवडणुकींचं बिगुल जे आहे ते महाराष्ट्रात वाजलेलं आहे. मुंबई नगरपालिकांसोबतच अनेक ज्या महापालिका आहेत त्यांच्यासाठीचं निवडणुकींचा अर्ज जे आहे ते पुढच्या आठवड्यापासून सुरू होतील. पण अद्याप महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं नाही की कोण कोणासोबत जाणार आहेत. पण आता 2 दिवसात ठाकरे बंधू युती घोषित करतील. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी काँग्रेस सोबत ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पाहायला मिळेल. तर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक चांगलं अनुकूल असं वातावरण आहे त्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी अशी आघाडी आपल्याला जर पाहायला मिळू शकते. पण विशेष बाब म्हणजे की ज्यांचं सगळ्यांचं लक्ष ज्या मुंबई महानगरपालिकेकडे लागलेलं आहे तिकडे नेमकं काय होणार, कारण की काँग्रेसने सुद्धा स्वबळाचा नारा दिलेला आहे. तर आता ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनवलेली, मागच्या 4 महिन्यापासून तयार केलेले हे ठाकरे बंधूंचं युतीचं वातावरण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण महाविकास आघाडीतले जे इतर पक्ष आहेत ते सुद्धा सावधरित्या भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काँग्रेसने सुद्धा स्वबळाची चाचपणी जी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जर पाहिलं तर त्यांची 2017ला जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेत आले होते. त्यामुळे मुंबईत नाही पण मुंबई सोडून इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मग राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जो राष्ट्रीय पक्ष सध्या या महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये आहे तो म्हणजे काँग्रेस. त्या काँग्रेस सोबत अद्यापही उघडपणे किंवा मग काँग्रेसच्या नेत्यांसोबत सविस्तर चर्चा झालेली नाही. एकीकडे काँग्रेस सुद्धा पुढाकार घेत नाहीये या चर्चेसाठी आणि काँग्रेस मुंबईसाठी सध्या काँग्रेस जी आहे ती स्वबळाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. जर काँग्रेस मुंबई स्वबळावर गेली तर ठाकरे बंधू युती करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला जातील. त्यावेळी मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा नेमका कोणाला असणार, काँग्रेस पक्षाला किंवा मग ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीला, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पण मुंबई महानगरपालिका सोडल्यानंतर इतर ज्या नगरपालिका विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर मनसेचं विशेष लक्ष असतं. त्या ठिकाणी मग भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे पिंपरी महानगरपालिकांच्या ज्या पिंपरी चिंचवडचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी मग राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि या आजूबाजूला असलेलं ठाकरेंचं वातावरण बरोबर आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या समीकरणांचं चित्र कसं पाहायला मिळतं हा सध्याचा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. महापालिका निवडणुका जाहीर होताच आदित्य ठाकरे मुंबईमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. करून दाखवलंय त्या अभिमानानं सांगूया असं म्हणत ठाकरेंची शिवसेना आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता वरळी इथल्या NSCI डोम या ठिकाणी आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मुंबई महापालिकेत मागच्या 25 वर्षात शिवसेनेनं केलेलं काम त्याचा लेखाजोखा ठाकरेंची शिवसेना प्रचारात मांडणार आहे आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. दरम्यान या मेळाव्यावरती किशोरी पेडणेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आज चांगला नारळ फुटतोय आणि व्यवस्थित प्रचार होईल आणि मुंबईकर सुज्ञ आहेत, अफवांवर जाणार नाहीत. 1500 रुपये जेव्हा म्हटले होते सरसकट सरसकट सरसकट, त्याला कैची लावतायत. कितीतरी महिलांना बाहेर काढलंय, त्यांना देत नाहीये. आता इलेक्शन पुरते परत पैसे टाकतील. फसू नका, मुंबईचा घास गिळू देऊ नका. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीला एमआयएम ऑफर देते हे दुर्दैव असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय. एमआयएमला युतीची ऑफर देणारा पक्ष दुसरा कोणी नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी.
MIM पक्षानं महाविकास आघाडीला युती करण्यासाठी पुन्हा एकदा ऑफर दिली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी संजय शिरसाट आपल्यासोबत. काय प्रतिक्रिया आहे? MIMने ऑफर दिली आहे महाविकास आघाडीला की एकत्र या आणि तुम्हाला आणि भाजपाला हरवा. MIM ऑफर देत आहे महाविकास आघाडीला. किती दुर्दैव आहे. आणि त्यातल्या त्यात उभाटाला देते की आमचे मतं आम्ही तुम्हाला देऊ. होऊ शकते ही युती. यांची युती कुणाबरोबरही होईल. मतदान कसं मिळवायचं, कोणाच्या मार्फत मिळवायचं, कोणताही पक्ष असेल त्याचं आता यांना वावडं राहिलेलं नाही. कधीतरी मध्येच लहर आल्यासारखं हिंदुत्वावर बोलायचं, कट्टर हिंदुत्ववादी म्हणायचं. वेळ जसं जाईल मग आमचा हिंदुत्व हे घर पेटवणार नाही तर चूल पेटवणार आहे असा एखादा डायलॉग मारायचा. आणि दरवेळेला घडतं. उभाटाचं त्याच्यामुळंच हे जे काही पतन झालेलं आहे ना, त्याचं कारण आहे की यांची बदलती भूमिका. आता या लोकांनी ठरवायचं तुम्हाला 85% मताची गरज आहे का 15% गरज मताची. असंही म्हणणं आहे की त्यांना महाविकास आघाडीतील एका पक्षानं युतीसाठी ऑफर दिली संभाजीनगरमध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे की राज्यात. ते कोणता पक्ष आहे तुम्हाला माहिती आहे? कोणता असेल? उभाटाशी दुसरं कोण नाही ना. ह्या आता त्याला एकच आहे का कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असता नागपूर भाजपचे अनेक पदाधिकारी मात्र स्वबळाचा नारा देत आहेत. मित्रपक्षांना सोबत घ्यायला भाजपचे पदाधिकारी मुळीच तयार नाहीयेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत युती करणं योग्य आहे, मात्र महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं आता नागपूरमध्ये कोणतीही युती नको असं मत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केलंय. नागपुरात भाजपची स्थिती मजबूत असून भाजप स्वबळावरच लढेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं खोपडे म्हणाले. विशेष म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसारखे मातब्बर भाजपचे नेते राज्यात विविध ठिकाणी महायुतीचं समर्थन करत असताना त्यांच्याच नागपुरात भाजपचे आमदार महायुतीऐवजी एकला चलो रेचा झेंडा बुलंद करतात. भाजप आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहेत. खोपडे साहेब, नागपूर महानगरपालिकेसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष महायुतीमध्ये होतं. येणारी निवडणूक महायुती म्हणून लढायची आहे की कसं लढणार आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यांना त्यांचा वाटा नागपुरात हवा आहे. नाही, महानगरपालिकेच्या निवडणूक म्हटल्याने ही कार्यकर्त्याची निवडणूक राहते. बूथपासून तयार झालेल्या कार्यकर्त्याची निवडणूक राहते. लोकसभेमध्ये युती करणं हे योग्य आहे, विधानसभेमध्ये युती करणं हे योग्य आहे, परंतु महानगरपालिका ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मी वारंवार आपल्या नेतृत्वाला सांगितलं आहे का नागपूर महानगरपालिकेमध्ये कसल्याही प्रकारची आपण युती करू नका, कारण भारतीय जनता पक्ष हे शून्यमधून विश्व निर्माण करण्याचे काम आमच्या सगळ्या नागपूर शहराच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. आणि आज भारतीय जनता पक्ष एक असा मजबूत पक्ष झाला आहे का आम्ही शाही विधानसभेमध्ये आमची फार मजबूत स्थिती आहे. आणि नागपूर शहराच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे का भारतीय जनता पक्ष हे स्वयंबळावर लढेल आणि स्वयंबळावर भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता काबीज करेल. तुम्ही मजबूत झालात, पण तुमचे जे मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांना तुम्ही विसरताय की काय, असं त्याच्यातून बोध होतोय? नाही, आम्ही काही विसरत नाही आहे. आमची त्यांच्याशी युती होती बी नाही, कारण युती हे लोकसभे आणि विधानसभेपुरती मर्यादित राहते. कोणी पक्ष म्हणत असेल आमच्या खांद्यावर बंदूक चालून ते आपलं राजकारण करत असेल तर हे टोटली चुकीचं आहे. आणि म्हणून नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हे बहुतेक स्वबळावर लढेल अशी आमच्या सगळ्याची मागणी आहे. पण कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. दरम्यान काही महापालिकांमध्ये युती तर काही महापालिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपात लढत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत पुणे महापालिकेसाठी होणारी लढत मैत्रीपूर्ण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पाहूया. पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने
5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार. दुसरं काय? अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. चुकलेल्या उड्डाणपुलांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडावा लागला. आता मगरपट्टा आणि गाडीतळ इथल्या उड्डाणपुलाचंही पाडकाम करावं लागणार आहे. मात्र या चुकलेल्या उड्डाणपुलांवरून राज्यकर्त्यांना दोष दिला जातो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. एखाद्या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांनी सांगितलं पाहिजे, 50 वर्षांचा विचार करून शहराचं नियोजन करावं लागतं. मात्र ते चुकलं की राज्यकर्त्यांना दोष दिला जातो. अशाच चुका होत राहिल्या तर पुढची पिढी माफ करणार नाही असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. मागे तुम्हाला आठवत असेल, आपला विद्यापीठाचा एक ब्रिज पाडायला लागला, इथं सिद्धार्थ आहे, त्यांनी पण त्यावेळेस ते बघितलं. परंतु पुढच्या 50 वर्षाचा विचार करता तो पूल ठेवून चालत नव्हतं. पण काही पुणेकर असं म्हणणार की बाबा काही वर्षापूर्वी बांधलेला पूल हे पाडतात, मग त्यावेळेस बांधताना ह्यांना अक्कल नव्हती का? अरे पण अक्कल कुणाला पाहिजे? त्या टेक्निकल लोकांना पाहिजे ना, इंजिनियर लोकांना पाहिजे, ज्यांनी त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. सांगलीतील मिरज आणि कुपवाडामधील 15हून अधिक माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची काल रात्री पुण्यात भेट घेतली. या भेटीमध्ये पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे. अजित पवारांच्या भेटीला गेलेले सगळे माजी नगरसेवक भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे होते. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह दिग्गज नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे मिरज शहरात खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपलाही धक्का बसलाय. आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे या भेटीदरम्यान उपस्थित होते. पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्यात. नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी जवळपास 950 अर्ज दाखल झाले असून इच्छुक उमेदवारांची तोंडी परीक्षा घेतली जाते. तर दुसरीकडे 32 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आपल्या विजयाचं गणित काय, निवडून येण्याकरता आर्थिक नियोजन काय, हे प्रश्न विचारण्यात आले. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील आणि आरोपी दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची काल समोरासमोर चौकशी करण्यात आली. जवळपास 9.5 तास दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. आज देखील दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आज शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आतापर्यंत 40 मुद्द्यांवरती दिग्विजय पाटील यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे. अकोलेकरांनी रेल्वे मार्गासाठी एल्गार पुकारलाय. अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांकडून संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा. नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं, या 2 मुख्य मागण्या आंदोलकांच्या आहेत. या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. मोर्चात आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार सुधीर तांबे यासह सर्व पक्षातील पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. तर नागरिकांकडून संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आले. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गे न्यावी अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी आज बंदची हाक देण्यात आली आहे. रेल्वे मार्गासाठी अकोलेकरांनी एल्गार पुकारलेला आहे. संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. अकोले तालुक्यातल्या हजारो नागरिकांनी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलंय. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोल्यामध्ये थांबा मिळावा. नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं, या 2 मुख्य मागण्या आंदोलकांच्या आहेत आणि या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे.
या मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत. त्यातली प्रमुख नावं आहेत डॉक्टर किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार वैभव पिचड आणि माजी आमदार सुधीर तांबे सहभागी होतील. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेरऐवजी आता अहिल्यानगर आणि शिर्डी या मार्गे जाणार असल्याचं लोकसभेत वक्तव्य आल्यानंतर आता अकोले तालुक्याने देखील आपली वेगळी भूमिका घेतलेली आहे. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग अकोले मार्गे करावा या मागणीसाठी आज अकोलेकरांनी सर्वपक्षीय बंद ठेवून याची मागणी केलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर आता मी अकोले बस स्थानकासमोर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आज सकाळपासूनच जे आस्थापना आहेत या सगळ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर 10 वाजता अकोलेतून मोटरसायकलद्वारे या ठिकाणी जे अकोलेकर आहेत ते संगमनेर म्हणजे इथून 24 किलोमीटर अंतरावर संगमनेरमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. एकूणच पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे रेल्वे याची मागणी आहे. जे अकोलेकर आहेत ते आपल्या संघ बोलण्यासाठी आहेत. काय नेमकी प्रमुख मागणी आहे अकोलेकरांची? अकोलेकरांची एक रास्त मागणी अशी आहे की जी मूळ प्रस्तावना जी केंद्र रेल्वेची होती की नाशिकवरून अकोले मार्गे पुणा ही हायस्पीड रेल्वे केंद्र शासनाने मंजूर केलेली होती. परंतु मध्यंतरी त्या रेल्वेचा मार्गक्रम एकाच वेळेस 2दा बदलला आणि म्हणून हे जे 3 वर्षापासून हे जे मार्गक्रम जे बदलण्याचं काम जे केंद्र शासनाने सुरू केलंय याच्याविषयी प्रचंड रोष अकोलेकरांच्या मनात झालेला आहे. कारण अकोलेला हा एकच मोठा दुवा होता की कुठेतरी एक रिंग रोडच्या माध्यमातून मेट्रो सिटीला जोडण्याचं काम एक करण्यात येणार होतं. परंतु ज्या वेळेस हा जो मार्ग आहे पुन्हा राहता मार्गे शिर्डीला गेला त्यावेळेस खऱ्या अर्थाने अकोलेकर हे प्रचंड आक्रोश झालेले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सरकारवर भरोसाच राहिला नाही की बाबा सर्वसामान्य लोक. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत रहा एबीपी माझा.